काय म्हणते 1 2 3 4 आणि 25 एवढं 25 रुपये. थांब की 5 जण येतोय आम्ही नंतर घालतो ना काढून. तर नमस्कार मित्रांनो, आज आपण दापोली येथील 3 प्रसिद्ध ठिकाण येथे जाणार आहोत. त्यात सगळ्यात पहिल्यांदा आपण गाडीत पहिल्यांदा पेट्रोल टाकून घेतलं. आपल्या दोन्ही गाडीची पेट्रोल टाकी फुल करून टाकली. धारणी बंदर निघालो आहे. तसं पाहायला गेलं तर साताऱ्यापासून 181 किलोमीटर अंतरावर असणारे हे दापोली ठिकाण, ते म्हणजे पर्यटन स्थळासाठी व माशांसाठी फेमस असणारं हे ठिकाण. येथूनच आपण महाबळेश्वरच्या घाटात आलो की आपल्याला एक छोटीशी चहाची टपरी मिळते, जे की खूप छान लागतो. एवढ्यांना चहा कसं वाटते तुला? मस्त चहा आहे, लेमन टी. तेथूनच आपण सकाळी 6 वाजता दापोली या ठिकाणी पोहोचतो. काय सांगा त्याला त्याच्याबद्दल माहिती सांग सर. सांगायसारखं काहीच नाही. तर कसं आहे, दरवर्षी येऊन येऊन आम्ही जुनं झालो होतो. ही कुत्री वित्री आम्ही पाहिलेली आहे. गणेश, तुम्हाला कसं वाटतं इथं आल्यावर? हा व्ह्यू तर जबरदस्त दिसतोय मला. पोहण्याचा आनंद घ्यायचा आहे थोड्या वेळात. की सकाळ सकाळचा व्ह्यू असं म्हणजे जबरदस्त आहे. कार्तिक नाना, तुम्हाला कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. असं वाटतंय की जाऊन आता आंघोळ करावी गार वातावरणात. त्यात सगळ्यात पहिल्यांदा आपण रूम मध्ये पोहोचलो, कारण आपल्याला 2 दिवस राहायचं होतं, त्यामुळं रूम घेणं आपल्याला शक्य होतं. रूम तुम्ही पाहू शकता, खूपच छान असे होते. त्यात आपण गाडी पार्क करून सगळं साहित्य ठेवून आपण सगळ्यात पहिल्यांदा नाश्त्यासाठी आलो. नाश्ता करून झालं की आपण पहिल्या लोकेशनवर पोहोचलो, ते म्हणजे मुरुड. गाडी पार्क करून झाले की आपण चालत बीचच्या ठिकाणी पोहोचलो. आज मुरुड बीचवर एन्जॉय करून आपण निघालो हरण्या बंदरला. पुढच्या लोकेशनवर जायचं होतं, म्हणजे आपल्याला खायचे होते मासे. दापोलीमध्ये हरण्या बंदर हे माशासाठी फेमस आहे.
मासे घेऊन झालं की आपण आलो रूम वरती. परत दुसऱ्या दिवशी उठून ह्यांच्या रूमवरती पोचलो. तिसऱ्या लोकेशनवरती आपण दुसरा पार्ट पाहणार आहोत. तोपर्यंत आपल्या भावाला नक्की सबस्क्राईब करा.